हॅलो. हॅलो नानाजी, मी राधिका बोलून राहिली. हे राधिका. अग- ए, ए, अगं भारती, लवकर ये. अगं राधिकाचा फोन आहे. अगं बाई, हो का? मला त्या फोन. अगं ए राधिका, काय ग? हा? अगं आम्हाला न सांगता अशी तू एकदम घर सोडून गेलीस. आम्ही किती काळजी करत होतो माहितीये. नानाजी, सकाळी सकाळीच निघाले ना. म्हटलं तुम्हाला कशाला उगीच डिस्टर्ब करा. त्यातनं तुमच्या झोपायच्या उठायच्या वेळा ठरलेल्या. अगं ते काय महत्वाचं आहे का? हा? पण तू एकदम आम्हाला न सांगता निघून गेलीस काय? बर मला मला सांग, तू तू खरंच खरंच बतावून गेलीस की गुरुनाथने तुला घराबाहेर काढलंय? नाही नानाजी, ते भाऊ बिझी ना आज, म्हणून दादाकडे आले. अगं राधिका, काय झालं ते आम्हाला माहितीच आहे. आमच्यापासून काय लपवतेस तू? नाही नानाजी, असं नाही. मी इथे आले, त्यांनी मला काही घरातनं बाहेर नाही काढले. माझी माझीच चालली आली. ते म्हणजे 4 दिवस इथे आले तर दादालाही बरं वाटेल ना, म्हणून. आणि हे पण जरा शांत होतील. खूपच रागवलेत माझ्यावर. अगं पण त्याचं रागवणं चुकीचं आहे. खरं तर तू रागवलं पाहिजेस त्याच्यावर. नानाजी, ते रागवले काय आणि मी त्यांच्यावर रागवले काय? शेवटी काय होणार आहे? भांडणच ना. आणि मला तरी आता भांडण करायचं नाही. भांडण केलं तर माझ्या संसाराला आणखीन तडा जाईल. नानाजी, मला हे सगळं विसरून नव्याने संसार सुरू करायचा आहे. आणि आता तरी वेळ हाच त्याच्यावरती उपाय आहे. म्हणून मी त्यांना विचार करायला वेळ दिलाय. ते खरंच आहे ग राधिका, पण हे असं सगळं होईल का ग? मला तरी आशा आहे नानाजी. नानाजी, हे सगळं नीट होईपर्यंत कुणाला काही सांगू नका. तुम्ही ताबडतोब इकडे यायचे. का हो? काय राधिका आणि गुरुनाथ मध्ये थोडे प्रॉब्लेम झालेत. प्रकरण थोडस गंभीर आहे. इथे येऊन सॉल्व्ह केलं तर जरा बरं होईल. नानाजी, नानाजी. हॅलो. हा. हा, ऐकून राहिले ना तुम्ही? हे सगळं नीट होईपर्यंत कुणाला काही सांगू नका. काही सांगितलं नाही ना कुणाला? नाही 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 नाही. नानाजी, आणि सोसायटीचा तो सामूहिक फराळाचा कार्यक्रम आहे ना, तो कॅन्सल करू नका. एवढ्या मेहनतीने आपण केलं सगळं, कार्यक्रम झालाच पाहिजे. अगं पण त्यासाठी तू इथं हवीस राधिके. अगं तूच हे सगळं केलंस आणि तूच आम्हाला सोडून गेलीस. हा? हो नानाजी, मी कायमची थोडीच गेलीये. येईनच ना परत. पण फराळाचा कार्यक्रम मस्त झाला पाहिजे. हो हो. हा करू करू. हा, काळजी करू नकोस तू. हा. हो हो, जरा हे बघ, हे नानीशी बोल जरा. हा, जरा बोलायचंय तिला. घे. हॅलो राधिका, कशी आहेस बाळा? तुझी तब्येत चांगली आहे ना? सर्दी, खोकला, ताप असं काही नाहीये ना तुला? आणि हे बघ, जास्ती विचार करू नकोस हा. तुला माहितीये ना, जास्ती विचार केलास तर मग ब्लड प्रेशर वाढतं, आणि ब्लड प्रेशर वाढलं की मग हार्ट अटॅक पण येतो. त्रास होतो त्याचा मग. आणि नानीजी, असं काहीच नाहीये. ते शांत आहे. आणि आता तुम्ही पण शांत व्हा. अगं काळजी वाटते ग बाळा. नानीजी, मला पण खूप आठवण येऊन राहिली तुम्हा सगळ्यांची. मग मग परत येतेस का?
मी नानाजींशी बोलले, सगळा प्रॉब्लेम भेटला ना, ये अगं तू बोल. हो हो, तूही काळजी घे. अथर्वची पण काळजी घे. हा, ठेवते आता फोन. काय ग? तुला काय म्हणाली? म्हणाली की सगळं सुरळीत होईल. पण का हो, तुम्ही कसलं टेन्शन घेतलंय? अगं, मला म्हणाली की कोणाला काही सांगू नका झालंय ते, पण मी आधीच गुरुच्या बाबांशी बोलून बसलो. नाही, त्यांना सांगितलं ते बरंच केलं तुम्ही. आता कोणाला सांगू नका म्हणजे झालं. भारती, राधिकेला कळलं म्हणजे? तुम्ही चांगल्या उद्देशाने सांगितलं की नाही. आणि मला खात्री आहे, गुरुनाथचे आई वडील आले ना की ते काही ना काही मार्ग काढतीलच. आणि राधिकाला कशाला कळायला पाहिजे आपण त्यांना सांगितलं म्हणून? उगाच तिच्या डोक्याला कशाला त्रास? पण मला काळजी वाटते ग. आता त्या गुरुनाथचे आई वडील आले इथे तर अजून काय रामायण होईल याची. अरे बाप रे, बरं झालं हा त्या वॉचमनला तू बोलण्यामध्ये गुंतवून ठेवलंच, नाही तर आज काय माझं खरं नव्हतं. बेबी क्या बोला था मैंने केलं की नाही मॅनेज तूच ग तूच. आय नो ए तुझ्यासाठी एक गंमत आहे. काय आहे गिफ्ट आणलं तू येस, ऑफिसने सगळ्यांना दिली आहे, माझं तुला. यू चिपो मला ऑफिस मधलं गिफ्ट नकोय मला दुसरं गिफ्ट हवंय काय अगं पण गिफ्ट द्यायला तुझा काही वाढदिवस पण नाही आहे, सो वाढदिवसाचं नाही रे ते दिवाळी आहे ना आत्ता मी असं ऐकलं होतं की पाडव्याला आपल्या गर्लफ्रेंडला गिफ्ट देतात हॅलो, पाडव्याला गर्लफ्रेंडला नाही बायकोला गिफ्ट देतात. मग काय झालं मी तुझ्या बायकोसारखीच आहे ना आणि त्या गुड फॉर नथिंग सारखी बोर नाही आहे आय एम वे बेटर दॅन दॅट बट तुझे एकुलते एक गर्लफ्रेंड आहे ना प्लीज मला हवंय की अगं शनाया, पण तुला तर हे सगळं आवडत नाही ना, तू तर मॉडर्न विचारांची. आणि अरे पाडव्याचं निमित्त आहे फक्त मला गिफ्ट हवंय ना पण अगं पण म्हणजे प्लीज प्लीज बरं देईन तुला गिफ्ट. ओके ये गुड पण त्याच्या आधी मी तुझ्यासाठी काहीतरी मागवलंय तुझं वॉलेट दे वॉलेट. हे घे ऑनलाईन मागवलंय हे काय? न्यू वॉलेट अगं पण आता या वॉलेटमध्ये ठेवण्यासाठी काही पैसे आणि कार्ड शिल्लक ठेवणार आहेस की तेही ऑनलाईन शॉपिंगमध्ये उडवणार? ऑफकोर्स ठेवणार आहे आता तुझे पैसे आणि माझे पैसे सारखेच आहेत ना आपण ते जपून वापरूया रिअली? या सनाया, तुझ्यासारखी गर्लफ्रेंड मला मिळाली ना, आय एम सो लकी, आय स्वेअर. चला निघायचं. हो सध्या याच्याशी चांगलंच वागावं लागेल आता याचा काय भरोसा कधी सोडून जाईल राधिकासाठी मला सनाया हो आले